श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 126। स्वामींनी पुराणिक बुवाला त्या शिळेवर झोपण्यास सांगितले होते, पण बुवा काही जागचा हलत नव्हता। एवढ्या थंड शिळेवर कसे झोपायचे या विचाराने तो हलत नव्हता। ते जागचे हलत नाहीत हे पाहून स्वामींनी झोपण्यासाठी डोळे मिटून घेतले। ते पाहून मात्र बुवाचा निरुपाय झाला। हाताची घडी घालून दोन्ही हात छातीजवळ घट्ट धरीतच तो त्या शिळेजवळ गेले होते। रात्रभर उघड्यावर थंडीशी मुकाबला करीत अशा दगडावर झोपून राहायचे जमेल आपल्याला? बुवाचे मनोधैर्य तर गळूनच गेले होते। त्यांनी त्या शिळेला नुसता हात लावला आणि चटकन हात काढून घेतला होता। शिळा गरम नव्हती, तर बर्फापेक्षाही थंड होती। अविहितपणे बुवाने स्वामी झोपलेल्या शिळेकडे पाहिले। स्वामी आरामात झोपले होते, जणू काही ते एखाद्या गुबगुबीत गादीवर गरम पांघरून घेऊन झोपी गेले आहेत। अविश्वासानेच पुराणिक बुवा स्वामीजवळ कुडकुडत गेले होते। त्यांनी स्वामी ज्या शिळेवर झोपले होते त्या शिळेला हात लावला होता। ती शिळाही बर्फासारखी थंडगार होती। तिला हात लावताच पुराणिक बुवाच्या अंगातून एक थंडगार शिरशिरी निघून आली। आता तर त्यांना अधिकच थंडी वाजू लागली होती। इथे अशा उघड्यावर आपण थंडीपासून आपला बचाव करू शकणार नाही याची जाणीव होताच बुवा अर्धमेले झाले होते। केविलवाणी होत ते स्वामींना म्हणाले होते, महाराज, मला ही थंडी सहन होत नाही आहे, आपण जाऊया महाराज। स्वामी काहीच बोलले नव्हते, जणू काही गाढ झोपी गेले। थंडीमुळे पुराणिक बुवाचे प्राण मात्र कंठाशी आले होते। सारखे सारखे ते स्वामींना विनंती करू लागले। तेव्हा स्वामी म्हणाले, झोप रे, तुझ्यासाठी मऊ मऊ गादी आहे। मला संन्याशाला कसली हवी मऊ मऊ गादी? स्वामींच्या बोलण्याने पौराणिक बुवाच्या डोक्यात लक्क प्रकाश पडला होता। आपण स्वामींची केलेली निंदा आठवली होती त्यांना, आणि तत्क्षणी पश्चातापाचे मन भरून गेले होते। अशा भयंकर थंडीत कोणीही सामान्य माणूस उघड्यावर झोपू शकणार नाही हे समजण्या इतपत बुवा सुज्ञ होता। क्षणात त्यांनी स्वामी समोर लोटांगण घातले होते। अन्य भावाने स्वामींना शरण जात त्यांनी स्वामींची क्षमा मागितली। दिव्यत्वाची प्रचिती येताच बुवांनी हात जोडले होते आणि स्वामींनी त्यांना उदार मना अंतकरणाने क्षमा केले होते। श्री स्वामी समर्थांना गादी आणि दगड दोन्ही सारखेच आहेत याची प्रचिती आल्यानंतर बुवांनी अक्कलकोटीत ज्याच्याकडे स्वामींचे गुणगान करताना हाताचे काही राखून ठेवले नव्हते। रात्रभर ते डोंगरावरच स्वामींच्या सान्निध्यात राहिले। त्यावेळी मात्र आपण थंडीपासून बचाव करावा असे त्यांना वाटले नव्हते। स्वामींची कृपा, दुसरं काय। या रात्रीपासून पुराणिक बुवांचे विचार बदलले आणि ते स्वामीविषयी एक अत्यंत भक्तिभावाने विचार करू लागले। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।